अच्छा दिवसाची दुसरी मॅच आपण पाहतात. जय बजरंग टेंबवली विरोधात नारायण स्मृती भादवड. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला सावंत म्हात्रे पाहायला मिळतात. तर स्ट्राईकला आपल्याला साईनाथ पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला जगन आहे. टेंबवली संघाची ही ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगची व्यूहरचनेचा आपण विचार केला तर 30th सर्कलमध्ये आपल्याला संपूर्ण खेळाडू पाहायला मिळतात. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला 30th सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. गोलंदाज सावंत तयार. पहिला चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसावत आडव्या बॅटने खेळायचा होता. विकेट डोक्यामध्ये. तिसऱ्या पंचांकडे आता मात्र मागणी करण्यात आलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या पंचांनी रेफर केलेला आहे. सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे. पंच आउट आहे. सॉफ्ट सिग्नल आपण रिव्यू किसका है सर? आपका है क्या? नॉट आउट. एक धोकादायक धाव पूर्ण केली फलंदाज साईनाथने. ज्यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या होत्या त्यावेळेस हृदयाचे ठोके नक्कीच साईनाथचे वाढले असणार आणि त्याची विकेट डोक्यात आली होती. अखेरकार एक चोरटी धाव पूर्ण केली. फलंदाज साईनाथ ऑन दी मार्क झाला. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली धापळकावरती 1 पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस जागा बनवली. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 1 पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला आणि अखेरकार साईनाथने तो कॉल व्यवस्थित ऐकला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा यावेळेस पूर्ण केल्या. जगन देखील ऑन दी मार्क झाला. संघाची धावसंख्या 3 पाहायला मिळते. शपल क्रॉस झाला. फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. चेंडू निघून चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार. गुड शॉट. काय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता. शपल क्रॉस झाला. जागा बनवली. शॉट बनवण्यामध्ये यश आलं आणि अखेरकार खाली क्षेत्र पाहिलं फलंदाजाने. चेंडू निघून गेला सीमा पार. हा येतोय जगनच्या बॅट मधला चौकार. धावसंख्या आपण पाहिली. वेलकम मडवी साहेब. आपलं देखील स्वागत आहे दमण नगरीमध्ये. सुस्वागतम. विनंती असेल व्यासपीठा विराजमान व्हायचं आहे. यावेळेस मी म्हणेन जगनने हात उघडण्यास सुरुवात केलेली आहे. काय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता. चांगला फटका त्याच्या बॅटमधनं आला. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला टर्न करायचं होतं. संपर्क तेवढंच छान झालं नाहीये. या देखील चेंडूवरती संधी चालून आली होती परंतु संधीचं सोनं झालं नाही. अखेरकार हा चेंडू निर्धाव आला. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली.
कमबॅक केलं गोलंदाजाने. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाला, यावेळेस देखील चांगला फटका, परंतु यावेळेस डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं झालं. एकच धाव यावेळेस मिळणार. बघा या चेंडूवरती बरंच काही पाहायला मिळालं. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता आणि देखणीय क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावफलक आपल्याला 8 पाहायला मिळते. चालू असलेला सामना भादवड विरोधात टेंबवली. वॉड बॉल. ओ परंतु वाईट आहे. असं वाटलं होतं एका क्षणी की हा चेंडू अगदी सरळ रेषेमध्ये जाऊन विसावला जाणार की काय, परंतु पंचाने फार उशिराने आम्हाला कौल पोचवलं. वाईट बॉल आहे. धावसंख्या आपल्याला 9 पाहायला मिळणार. फुलटॉस हो घ्यायचं तर बॅटच्या टोला चेंडू क्रॉस होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यावेळेस धोकादायक धाव पूर्ण झाली. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पुन्हा एकदा साईनाथची विकेट आता पुन्हा धोक्यात आली होती. बघा लक फॅक्टर साईनाथच्या बाजूने आज आहे. बजरंग बलीचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे असंच म्हणावं. 2 वेळा साईनाथ बचावला गेलाय. यानंतर होणारा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्ध संतोष मूर्ती राहणार. दोन्ही टीम आपण इथे आल्या असाल तर आपण रिपोर्टिंग करायची आहे. यानंतर होणारा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्ध संतोष मूर्ती राहणार. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता दिनेश आला आणि यावेळेस आपण पाहिलं तर थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिलं षटक आपण पाहिलं सावंत म्हात्रे यांचं होतं. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 10 धावा फक्त खर्च केल्या, परंतु विकेट त्यांच्या नावी राहिलेली नाहीये. क्रमांक 2 वरती दिनेश आला आणि यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं दूरवर आहे. स्ट्राईकला आपल्याला साईनाथ पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 झालेली आहे. आजच्या दिवसात दुसरी मॅच आपण पाहत आहे. टेंबवली विरोधात भादवड. यावेळेस चांगला फटका ऑन साइडला. चेंडू फलंदाच्या रडार मध्ये आला होता. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 पूर्ण झाली. साई दुसरीचा प्रयत्न करतोय, मात्र जगनला ही धाव घ्यायची नाही. कारण त्यांनी पाहिलं की एस्टनच्या मागे एस्टन चेंडू घेऊन उभा आहे. अखेरकार या चेंडूवरती एकच धाव मिळणार. धावसंख्या 11. 1 और 1 11. साईनाथचा आपण पवित्र पाहिला तर थोडासा संयमी आहे. प्रति चेंडू मागे 1-1 धाव काढण्यामध्ये यश मिळवतोय. मात्र जगन जेव्हा जेव्हा चुकीचा चेंडू मैदानात पडला जातोय त्यावेळेस समाचार घेण्याचं कार्य करतोय. यावेळेस देखील शपल क्रॉस झाला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका खेळायचा होता. थोडासा फंबल झालं. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली आली पण अखेरकार यष्टी रक्षकाला हा चेंडू गॅदर करता आला नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. बघा दबाव टाकण्यामध्ये आला क्षेत्ररक्षकामध्ये. पाहिलं क्षेत्ररक्षका की थोडासा चुकी करतोय. जगनने चांगली कॉलिंग केली. साईनाथने चांगली ऐकली आणि 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 13 पाहायला मिळते. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. स्क्वेअर ऑफ दी विकेट. चेंडू निघून आला पॉइंट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चुकी झाली आणि त्याचा फायदा फलंदाजाने उठवला. 2 पूर्ण केल्या. तिसरी होणार का? अखेरकार यावेळेस नाहीये. बघा फिल्डिंग म्हटला की क्रिकेटचा पाया मानला जातो. पाया थोडासा डगमगतोय टीम नारायण स्मृती भादवडचा. कट करायचं होतं. बॅटची कडा. पुन्हा एकदा थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पंबळ पाहायला मिळालं. दुसरीचा पुन्हा एकदा कॉल आला
आणि यावेळेस मात्र जगन वाचला जाणार नाही. धक्का लागतो पहिला टीम टिंबवली संघाला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता नितीन आला. एक मोठं नाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं टिंबवली या संघाचं. पिंच हिटर म्हणून त्याची ओळख देखील आहे. ती ओळख आता सिद्ध करावी लागेल. फुलटॉस चेंडू दिशा दाखवली, चेंडू निघून झाला स्कोअर लेगला. व्हॉट अ फिल्डिंग, काय सुंदर एफर्ट पाहायला मिळालं, नजाकत पाहायला मिळाली या फिल्डिंग मध्ये. काय सुंदर चेंडू गॅदर केला गेला. एकच धाव मिळणार. नितीन ऑन दी मार्क झाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 17 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू, चेंडू जाऊन एस्टॅन वादळतोय. क्लीन बोल्ड. साईनाथला मात्र चारी मुंड्या चित केला जातोय आणि अखेर का जो स्ट्रगल साईनाथ मैदानाच्या आतमध्ये करत होता त्याच्या खेळी संत झाला. धक्का लागतोय दुसरा टीम टिंबवलीला. धावसंख्या 17 झालेली आहे. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता कालूराम आला. आता ही फार महत्वाची जोडी आहे टीम टिंबवलीची आपण पाहिली तर. आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला प्रहार, चेंडू निघून जाणार सीमा रेषेच्या बॅट मध्ये. हा नितीनच्या बॅट मधून आला षटकार. व्हॉट अ शॉट. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं गेलं दुसऱ्या फ्लॅट मध्ये. काय सुंदर फटका खेळला फलंदाज नितीन. या फटक्या करता त्याची ओळख आहे, ती ओळख सिद्ध करताना आता मैदानाच्या आतमध्ये नितीन सज्ज झालाय. मी मगाशी याआधी देखील उल्लेख केला होता की ही जोडी फार महत्वाची आहे टीम टिंबोली करता. ओव्हर पिच चेंडू होता, बरोबर फलंदाजाच्या नजरेसमोर चेंडू होता आणि ज्या वेळेस तो चेंडू समोर पडला त्यावेळेस नितीनच्या डोळ्यातली चमक पाहायला मिळाली. अखेरकार उमेशचा समाचार केला, पहिल्या चेंडूचे षटकार ठोकला, स्वागत केलं उमेशचं, त्याला सांगितलं गुड मॉर्निंग.
यावेळेस देखील फुल टॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला जातो, चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशन नाहीये नाखेरकार. नितीन नावाचं वादळ आता शांत होणार, नितीनच्या खेळीचा देखील अंत होणार. फुलटॉस चेंडू होता, पुन्हा संधी आली होती सकाळच्या नाश्त्याची नितीन याला, परंतु त्याला नाश्ता व्यवस्थित खायला जमला नाही. बॅटची वरची कडा लागली, चेंडू हवेमध्ये राहिला, बॅट आणि बॉलची जुळणी प्रॉपर झाली नाही आणि अखेरकार स्कोअर लेगच्या दिशेमध्ये एक सुंदर झेल संपन्न झाला. बडी मछली जाल में फसती हुई, मोठा मासा गळाला लागला टीम भादवडच्या आणि नितीनच्या खेळीचा अंत झाला. न्यू मॅडन क्रमांक 5 वरती देवानंदाला फलंदाजी करण्याकरता. धावसंख्या पुन्हा एकदम पाहिली तर धावफलकावरती 23 पाहायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ, गोलंदाजी करण्याकरता उमेश आला. पहिला चेंडू थोडासा खराब टाकला, पण त्यानंतर मात्र त्याचा पलटवार पाहायला मिळाला. नितीनला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं, बॅटची अतली कडा, टायमिंग या देवीला व्यवस्थित जुळलं नाही. स्वतः यष्टीरक्षक चेंडूला उचलून फेकी करणार, दरम्यान फलंदाज देवानंद एक धाव पूर्ण केली. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला, 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्विंगिंग यॉक, बरोबर फलंदाच्या पायाच्या कोपऱ्यावरती चेंडू आदळला होता. बॅट आणि बॉलची जुळणी यावेळेस झाली नाहीये. प्रश्न उमटला गेला कालूरामच्या मनामध्ये, काय करायचं या चेंडूवरती. अखेरकार कालूराम हा चेंडू निर्धाव खेळतोय. समोरच्या दिशेमध्ये खेळायचं होतं, बॅटची अतली कडा, चेंडू ऑन साइडला निघून झालाय, कार्पेटला घासत चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी त्याहून चांगली झाली. फलंदाज आता मात्र काळूराम ऑन दी मार्क होताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावफलक आपल्याला 25 पाहायला मिळतोय. 25 2वरती 5. समोरच्या दिशेमध्ये फटका हवेत खेळायचा आहे. अखेरकार सावंत मात्र भरपूर दूरवर राहिले. असं वाटलं अंतिम क्षणी की सावंत मात्र या चेंडूवरती पोहोचणार की काय, थोडस धावगती कमी राहिली आणि अखेरकार तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती ही एक धाव पूर्ण केली फलंदाज देवानंदने. यानंतर सज्ज राहायचं आहे. यानंतर होणारा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्ध संतोष मूर्ती राहणार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. यानंतर आपला सामना खेळवला जाणार. चालू असलेला सामना जय बजरंग टेंबवली विरोधात नारायण स्मृती भादवड. पहिला डाव आपल्याला टेंबवली संघ साकारताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 षटके समाप्त झालेली आहेत. पहिलं षटक सावंत मात्रे यांनी टाकलं, 10 धावा त्यांनी खर्च केल्या, 1 विकेट त्यांच्या नावी राहिला. त्यानंतर दिनेश आला, 7 धावा त्याने खर्च केल्या. तिसऱ्या क्रमांकावरती उमेश आला आणि उमेशने अखेर 9 धावा खर्च केल्या.
क्रमांक 4 वरती एकनाथ मुकणे येतात गोलंदाजी करण्याकरता. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये ते कार्यरत आहेत. आणि बघा आज खेळाडूच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा खेळच असा आहे ज्यापासून कोणीही वंचित राहू शकत नाही. सध्याच्या घडीला आपण पाहिलं ॲडव्होकेट पाहायला मिळतात, डॉक्टर्स पाहायला मिळतात. आणि आता मात्र दमन नगरीमध्ये महाराष्ट्र पोलीस. यावेळेस मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. पंचांकडे अपील मागितली गेली. विश्वास भरपूर होता आणि अखेरकार विश्वासाला तडा गेलेला नाहीये. फलंदाज होणार पायचीच्या स्वरूपामध्ये बाद. काय सुरुवात पाहायला मिळाली एकनाथ मुकणे या गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती बरोबर फलंदाजाला पकडण्यामध्ये त्याला यश आलं. अखेरकार देवानंदची विकेट ही मात्र एकनाथच्या नावी जाणार. क्रमांक 6 वरती मनोजाला फलंदाजी करण्याकरता. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला, धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याच्या चेंडू खोदून काढायचा होता. बॅटची फ्लो उघडण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. स्वतः गोलंदाज एकनाथ तिथे गेला. अखेरकार फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. धावसंख्या 27 झालेली आहे. यावेळेस मनोज ऑन दी मार्क झाला. सुरुवात काय गोड करतोय गोलंदाजीची एकनाथ ओव्हर द विकेटने. यावेळेस फटका चांगला पॉइंट क्षेत्रामध्ये, पण अखेरकार चेंडू थांबला नाहीये, निघून जाणार सीमा रेषेच्या बाहेर. क्लासिकल षटकार. यावेळेस कालुरमच्या बॅटमन हा फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका होता. काय सुरेख फटका खेळला. क्लीन बॉल. जशास तसं उत्तर ठोसास ठोसा पाहायला मिळाला. या आधीचा चेंडू फलंदाजाचा राहिला, पण त्यानंतर मात्र एकनाथ मुकणेचा वार पाहायला मिळाला. कालुरमला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. क्लीन बॉल. धावसंख्या थांबलेली आहे 33 धावा. बघा याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से. नित्यानंद येतोय क्रमांक 7 वरती. या आधीचा चेंडू कालुरामने फार सुरेख खेळला होता. पुन्हा एकदा शफल क्रॉस झाला. स्क्वेअरलेगला क्लिअर करायचं होतं, परंतु मुकणेने पाहिलं. अखेरकार स्टंप उद्ध्वस्त केल्या, एस्ट्या उद्ध्वस्त केल्या. क्रमांक 7 वरती नित्यानंद आला. समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. फिल्डर डाऊन डी बॉल. अखेरकार चुकी होणार नाही. बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळतोय एकनाथ मुकणे गोलंदाजाला. नित्यानंद मात्र 0 वरती बाद होणार. यावेळेस गोलंदाज आता मात्र ॲक्टिव्ह आहे. दयनीय अवस्था आपण ठिंबवली संघाची पाहतोय. धावसंख्या बराच काळ थांबलेली आहे. आपण कालुरामचा षटकाराचा विचार केला, त्यानंतर एकही धाव फलंदाज जोडता आलेला नाहीये. क्रमांक 8 वरती फलंदाज आला. योगेश येतोय. हॅट्रिक आहे गोलंदाज. फुलटॉस चेंडू. बॅट आणि बॉलची जोडली नाहीये. धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेरकार यावेळेस फलंदाज होणार बाद. काय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली.
अखेरकार विकेट नक्कीच आला, परंतु तो गोलंदाजच्या खात्यात जाणार नाहीये, कारण रनआउटचा विकेट हा गोलंदाजच्या खात्यामध्ये नसतो. पण तो बघा काय सुंदर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. अखेरकार फक्त 7 धावा हे एकनाथने दिल्या आणि जवळजवळ 3 विकेट काढण्यामध्ये त्याला यश आलं. काय सुंदर गोलंदाजी केली. धावसंख्या आपण पाहिली, धावफलक 33 लागलेली आहे. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 34 ची गरज असणार टीम भादवड संघाला. चला दोन्ही संघनायक आपण समोर यायचं आहे. राणा संघाचा संघनायक आणि पिंपळणे संघाचा संघनायक आपण समोरच्या बाजूला येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघांचे संघनायक आपण समोर उभं राहायचं आहे आणि टॉस करण्याकरता मी प्रकाशजी माते साहेबांना विनंती करतो की आपल्या हातचे आपण हा टॉस करणार आहोत. आजच्या दिवसाचा तिसरा सामना एकविरा पिंपळनेर विरुद्धात संतोष मूर्ती राहणार. एकविरा पिंपळनेर विरोधात संतोष मूर्ती राहणार ही स्पर्धा रंगणार आहे. दोन्ही संघनायक विनंती असेल आपण समोर उभे राहायचं आहे. प्रकाशजी मात्रे साहेब यांच्याकडनं आपण टॉस करणार आहोत. समीकरण पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये पोहोचूया. पहिला डाव तेहतीस धावा या फक्त टिंबवली संघाला जोडता आलेल्या आहेत. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे 24 चेंडू आणि 34 ची गरज असणार टीम नारायण स्फूर्ती बादवड या संघाला. टॉस जिंकलेला आहे एकविरा पिंपळनेर आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहेत संतोष मूर्ती राणा संघाला. फलंदाजी करण्याकरता इनवाइट केलेला आहे. हल 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 सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे.
पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज होणार बाद. काय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समोरून थोडस बाजूला व्हायचंय प्लीज. पहिला चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज नित्यानंद. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अतली कडा बाळ आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. जोपर्यंत 30 सर्कल चेंडू अडवला जाणार फलंदाज एक धाव पूर्ण करतोय. स्ट्राईकला आपल्याला सर्वप्रथम आता सावंत मात्रे पाहायला मिळाले. त्यांची करता सुवर्ण संधी आलेली आहे दिनेश जोशी यांच्याकडनं. जर आपण हॅट्रिक पूर्ण करताय चौकार षटकारांची तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज देण्यात येणार. हा चेंडू चांगला, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतर आतल्या बाजूला चेंडू वळण घेतोय, निर्धाव चेंडू आला. यावेळेस बाहेरचा चेंडू, अखेरकार यश आलं फलंदाजाला. भरपूर उशिराने बॅटचा फ्लो खोलण्यामध्ये आला, चेंडू निघून गेला. स्कोअर ऑफ द विकेट, चौकार. अजूनही संधी आहे फलंदाजाला. चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर दिनेश जोशी यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. फलंदाज श्रावण यावेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू ऑन साइडला वळण घेतोय. कालूराम तिथे होता, एकच धाव मिळणार. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळतोय. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता नित्यानंद येतोय. फुलटॉस चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये, बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित नाही आणि अखेरकार बिहाइंड दी विकेट. इस्टांच्या मागे चेंडू अडवला जाणार. दोघांमध्ये कॉलिंग नाहीये, दोघांमध्ये हाक नाहीये. यष्टी रक्षक मला वाटते इंटरेस्टेड नाहीये, विकेट घेतलेली नाहीये. आय थिंक मला वाटते एकच धाव इथे मिळणार. 7 झालेली आहे. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता योगेश आला. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 7 धावा खर्च केल्या. गोलंदाज नित्यानंदने 1 विकेट त्याच्या नावी राहिला. जगनचं विकेट त्याच्या नावी राहिला. क्रमांक 3 वरती नितीन आला फलंदाजी करण्याकरता. धावसंख्या 7 झालेली आहे. समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॅटची कडा पाहायला मिळाली. दरम्यान जोपर्यंत गोलंदाज हा चेंडू उचलणार, फलंदाज नितीन 1 धाव पूर्ण करतोय. चालू असलेला सामना जय बजरंग टेंबवली विरोधात नारायण स्मृती भादवड. आडव्या बॅटने चेंडू हवेमध्ये, झेलची असणार संधी. नित्यानंद तिथे आहे, झेल ड्रॉप झाली. 1 पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आणि अखेरकार
यावेळेस 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाला. बघा चुकी केली स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. आय थिंक नित्यानंद तिथे होता. ही झेल जर पकडली असेल तर कदाचित फलंदाज सावंतला बाद व्हावं लागलं असतं. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 10 झालेली आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस देखील टायमिंग व्यवस्थित नाहीये. नितीन मात्र इंटरेस्टेड नाहीये झेल घेण्याकरता. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्या. बघा यावेळी सावंत मात्र चांगला खेळ साकारतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातोय. धावफलक पुढे सरकवण्याचं काम सावंत मात्र करतोय. एक चांगल्या क्रिकेटची लक्षणं आहेत. असं नाही की सिंगल डबलने धावा जमत नाहीत. असं नाही की षटकार चौकात धावा जमत असतात. सिंगल डबलचा खेळ जर तुम्ही खेळलात तर तुम्ही तुमच्या यशापर्यंत टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. ती रणनीती आता मात्र सावंत मात्र साकारतोय. मागे सरसावून फटका केल्याचा कव्हरच्या दिशेमध्ये. दुसरी धाव यावेळेस होणार नाही. अखेरकार सावंत मात्रे यांची विकेट पाहायला मिळाली. एकच धाव मिळणार. तेरा आकड्यावरती हा विकेट आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर 13 आकडा म्हटला ना मित्रांनो, क्रिकेट मधला मराठी संस्कृतीमधला अशुभ आकडा मानला जातो. माझं असं वैयक्तिक मत आहे, शुभ आणि अशुभ असं काही नसतं. ज्याचा दिवस चांगला त्याचा खेळ देखील चांगला. धावसंख्या 13 पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज दाखल झाला. आडव्या बॅटने चांगला फटका. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा उत्तुंग गगनभेदी षटकार. What a shot! सुपर टायमिंग. फुल टॉस चेंडू होता. दिशा फार सुंदर दाखवली आणि अखेरकार चेंडू पाठवण्यामध्ये यश आलं. फलंदाज लोकेशाला 7 धावेने खाते उघड करतोय. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू पंचांकडे मागणी. प्लाम एलपी बरोबर स्टँडच्या मध्ये लोकेश सापडला गेला आणि अखेरकार हा मोठा धक्का लागतोय टीम भादवड संघाला. बिग लॉस. जिंका तुम्ही मॅच करून या ध्यास. आनंदाने लुटा तुम्ही हा सहवास. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. 40+40+ मास्टर 40+. असा करून या चेंडू मारूच्या. धावसंख्या 19 झालेली आहे. सो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता टेंबवली संघाचा हुकुमाचा एक्का येतोय. ड्रम कार्ड म्हणून ज्याची पाहिलं जातं कालूराम येतोय. जादूगर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. ती जादू त्याला इथे साकारावी लागेल. अजूनही 15 धाव्यांची गरज आहे.
तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 3 वरती टेंबवली संघाचा हुकुमाचा इक्का आला. काळूराम येतोय तर 5व्या क्रमांकावरती मनोज आला फलंदाजी करण्याकरता. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा पाहायला मिळाली 30th सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक स्वतःला झोकून देतोय. दरम्यान एक धाव पूर्ण होणार. यावेळेस स्लॉप सिक्सचा फटका ऑन साइडला डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन झालं. एकच धाव मिळणार. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. स्ट्राइकला नितीन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेस फटका दमदार. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर. हा घणाघाती चौकार नितीनच्या बॅट मधनं येतोय. गुड शॉट. गोलंदाज तयार गोलंदाजी करण्याकरता काळूराम. यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होणार. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला. नितीन थोडीशी गडबड करतोय. मिसफिल्ड करतोय. त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उठवला. बघा हे गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादा क्षेत्ररक्षक चुकी करत असतो त्यावेळेस तुम्हाला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं असतं. तेच कार्य झालं. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 27 लागलेली आहे. वाईट बॉल आहे. बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेतला. अखेरकार थोडासा आश्चर्याचा धक्का मिळाला गोलंदाजाला. एका क्षणी असं वाटलं हा चेंडू आहे की काय. पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू चांगला पाहायला बघा. याचाच मी उल्लेख मगाशी केला होता की या गोलंदाजी करण्याकरता काळूरामला ओळखलं जातं. एक जादूगर गोलंदाज म्हणून त्याची ओळख देखील आहे. मात्र ती जादू आता त्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केली. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये नाही थांबणार. निघून जाणार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा उत्तुंग गगनभेदी षटकार. आणि या षटकाराने मात्र सामना विजयी होतोय टीम नारायण स्मृती बादवड. मनी कॉंग्रॅच्युलेशन. विजयी षटकाराला फलंदाज नितीनच्या बॅटमधना. प्रत्येक संघांनी बघा हात मिळवणी करायची आहे. मॅच संपल्यानंतर